रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्ये स्तवे वेदे साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो येषां तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। उपस्थित संत महंत भिक्षुक वासनिक चहू साधन सद्भक्त वेदवंत बोधवंत ज्ञानी भक्त सद्भक्त मंडळी तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले भगतराज बाबा बोरीकर तसेच या कार्यक्रमाचे कार्यवाहक असलेले आदरणीय पूजनीय शरद मुनी अंकुळनेरकर तसेच कारखाना निवासी श्री पंचकृष्ण ज्ञान मंदिर कोफाळी या मंदिरचे संचालक परमपूजनीय महंत महिपाळ बाबा अंकुळनेरकर तसेच आता ही जी सेवा युट्यूबची करायले जे विशाल शास्त्री अंकुळनेरकर तसेच निलेश दा अंकुळनेरकर तसेच बाळकृष्ण दादा अंकुळनेरकर भोजराज दादा अंकुळनेरकर आणि इथं 7 दिवस जे सप्ताह श्री दत्तात्रेय कवच यामध्ये सहभागी असलेले पूजनीय महंत दिगंबर बाबा अंकुळनेरकर तसेच सप्त्यामध्ये काही महिलांनी सद्भक्तांनी जे संयोग आणि हुरिरीने जिद्दीने आणि श्रद्धेने भाग घेतला असे सर्व सद्भक्त मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त जन्म दत्त जयंती असंही म्हणतात। आता जयंती आणि अवतार दिन असंही म्हणतात। परमेश्वराच्या अवतार परमेश्वराने धारण केला तर ते परमेश्वराचा अवतार धारण केला त्याला अवतार दिन म्हणतात। जयंती म्हणजे जे सत्पुरुष आहेत जे संत आहेत संत महंत भिक्षुक वासनिक जे कार्यकर्ते जे आहेत जे पुरुषोत्तम आहेत अशा जन्मदिनाला जयंती म्हणतात आणि परमेश्वर अवतार धारण करतो त्याला अवतार दिन असं म्हणतात। तर या श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांची जयंती अवतार दिन
हे बऱ्याच दिवसापासून आपण इथं करतो आणि दरवर्षी आपला कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असतो. परंतु या महामारीमुळे, या कलियुगामध्ये अशा प्रकारचे हे विघ्न, अशा प्रकारचे जे संकष्ट असतात ते येतच आलेले आहेत. पूर्वी आलेले आहेत. आपण म्हणतो पूर्वी प्लेग आला होता, महामारी आली होती पूर्वी, तशी आता ही तशीच महामारी म्हणा. परंतु पहिल्यापेक्षा आता थोडी धार्मिकता कमी असल्यामुळे थोडा त्याचा आपल्याला म्हणजे त्रास व्हायला लागला. पूर्वीचे जे कार्य या कलियुगामध्ये, कलियुग हे कळी म्हणजे आकळी, म्हणजे कशा कशाला आकळणारी आहे. या कलियुगामध्ये कळी म्हणजे आकळी, म्हणजे सत्वाते धर्माते आकळी. सत्व म्हणजे त्रिगुण सत्व, धर्म म्हणजे तीर्थक्षेत्र धर्म. कोणताही धर्म असला त्याच्यामध्ये त्याला कलियुगामध्ये त्याच्यातलं कमी 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 सत्व होत चाललेलं आहे. आपण म्हणतो नाही हो, पूर्वीपेक्षा लय भागवत व्हायला लागले प्रत्येक ठिकाणी, मोठमोठे कार्यक्रम व्हायले प्रत्येक ठिकाणी. आता तर जास्त झालं पहिल्यापेक्षा. परंतु तसं नसून मनातली जी श्रद्धा आहे, मनात जी सात्विकता आहे, ही सात्विकता कमी व्हायला लागली. एकूण एकावरचं प्रेम, एकूण एकावरची आवडी, एकूण एकावरचा आपलेपणा, हे सत्व म्हणतात याला. हे सत्व जे आहे कमी झाल्यामुळे हे प्रकार दिसायला आपल्याला. कारण एकूण एकावरची श्रद्धा, एकूण एकावरची भक्ती, एकूण एकावरची जे म्हणजे आवडी असते, ह्या आवडीलाच आकळ घातलेला आहे या कलियुगामध्ये. म्हणून त्या कलियुगामध्ये भरपूर मोठमोठाले कार्यक्रम आहेत, भरपूर हे आहेत. परंतु ते कार्यक्रम झाले की पुन्हा आम्हाला त्याची आठवण येत नाही. बाबानं काय सांगितलं होतं ते उद्या गेले विसरून. पूर्वीचे तसे नव्हते. पूर्वी चिंतन, दररोज परमेश्वराचं स्मरण, चिंतन, ज्याला म्हणतात दिनचर्या, आपल्या त्या भाषेतून म्हणतात की तीर्थक्षेत्र वर्तदान, म्हणजे बहिर्याग त्याला म्हणायचं. बहिर्याग या शब्दाचा अर्थ काय असतो की बाह्य करणे, आणि अंतर्याग म्हणजे अंतरी परमेश्वराचं चिंतन करणे. अंतर्यागच कमी व्हायला लागला. बहिर्याग दिसायला आपल्याला मोठमोठे कार्यक्रम दिसायला लागले, भरपूर अन्नदान दिसायला लागले. पण अन्नदान करणारा कसा पाहिजे, अन्न घालणारा कसा पाहिजे, त्याच्यामध्ये सात्विकता असली पाहिजे आणि सत्वगुण जर असेल. म्हणून तर हे यज्ञ आमचे संत, साधू संत म्हणतात की बाबा यज्ञ करा, आणि यज्ञामध्ये तरी तुम्हाला ते सात्विकता निर्माण होते. आता जे यज्ञ असतो प्रत्येकाकडून आलेलं, एकच जर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या गुणधर्माकडे पाहावं लागते, आणि त्या व्यक्तीचं जसं गुणधर्म असेल तसे संस्कार निर्माण होतात. एकाच म्हणजे द्वापार युगातलीच गोष्ट आहे. द्वापार युगामध्ये पांडवाचं सत्व पुण्य असं वाढलं होतं. आता दुर्योधनाला वाटलं की यांचं आता हे द्रौपदी झाली, पांडव झाले, भरपूर अन्नदान करायला लागलेत, भरपूर देवाचं स्मरण चिंतन करतात, तिने करून त्यांचं पुण्य वाढायला लागलं. आणि यांचं जे सत्व आहे, यांचं जे पुण्य आहे, कमी केलं तरच आपला जय होईल असं त्याने मनामध्ये कपट बुद्धी धरून काय करावं लागते तर त्याला त्याच्या म्हणजे मार्गदर्शक असलेला कसं आहे, कुसंग संग दोषेन साधू जात विकरे. काय म्हटलेले, कुसंग संग दोषेन साधू जात विकरे, एक रात्र प्रसंगेन काष्ट घंटा विटंबना. जर कुसंगियाची जर संग केला तर तेच गुणधर्म आपल्या अंगी लागतात. तसा कुसंगिया होता म्हटले दुर्योधनाच्या सोबत शकुनी मामा होते. मग शकुनी मामा म्हणे असं करायचं, तू काय करते, साधू संताला जीव घालतात ते पुण्य करतात कोण, पांडव, तर तूही म्हणे
दुर्वास ऋषी आहेत, 88 सहस्र ऋषी आहेत त्याच्याकडे. आता कोण्या बाबाकडे 50 मंडळी, 100 मंडळी, 200 मंडळी साधू संत असतात. तर त्या टायमाला त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचे जे शिष्य कोण होते की आत्मऋषी. आत्मऋषीकडेही 88 सहस्र ऋषी होते. आणि बद्रिकाश्रमाला त्यानंतर त्याचा वारसा त्रेतायुगातला कोणाकडे आला म्हटले? दुर्वास ऋषीकडे. दुर्वास. तर दुर्वास ऋषीला तू चातुर्मास दे, 4 महिन्याचा खर्च. आता राज्य होते हस्तिनापुराची राज्य. आता दिल्लीला 88 सहस्र ऋषीला 4 महिन्याचं अन्नदान करण्यासाठी दुर्योधन, शकुनी वगैरे गेले म्हटले कुठं? त्यांच्याकडं आश्रमामध्ये. आता हेतू कोणता होता? हेतू असा होता की पांडवाचा पराजय झाला पाहिजे, माझा विजय झाला पाहिजे. त्याचा नाश झाला पाहिजे, माझा जय झाला पाहिजे. आता आहे ना, आता सध्या वार तेच आहे. आता सध्या वार तेच आहे. प्रत्येक येतात, बाबा आम्हाला आशीर्वाद द्या, बाबा आम्हाला आशीर्वाद द्या. अशा प्रकारे त्या टायमाला या दुर्योधनाचं जे राजकारण आहे असं होतं. राजकारण कसं होतं की पांडवांचा पराजय झाला पाहिजे आणि माझा विजय झाला पाहिजे. परंतु आपलं शास्त्र काय सांगते? वेद, आगम, पुराण, गीता शास्त्र, गीता तत्व, ब्रह्मविद्या ज्ञान काय सांगते? कोणाचा जय होत असतो? लक्षात ठेवा, धर्माचा जय होत असतो. धर्माचा जय हो, अधर्माचा नाश हो. परंतु अधर्म हा दुर्योधनाकडे असल्यामुळं दुर्योधन तो चातुर्मास देण्यासाठी, 4 महिन्याचं अन्नदान देण्यासाठी, 4 महिन्याच्या म्हणजे पंक्ती उठवण्यासाठी दुर्वास ऋषीच्या सोबत दुर्वास ऋषीला विनंती करायला गेले. दुर्वास त्यांच्या आश्रम मध्ये. अहो हेत कोणता होता की हेत चांगला नव्हता. जी अंतरी जी श्रद्धा होती ती श्रद्धा अशी होती की दुसऱ्याचा नाश कर. कुबुद्धी, कुव्यसन, कुबुद्धी असा अनेकाचं आपलं भलं हो, अनेकाचा नाश हो, ही जी बुद्धी धरून जेव्हा दुर्योधन शकुनी जातात म्हटले, दुर्वास ऋषीला दंडोत घालतात, नमस्कार घालतात आणि हस्तिनापूरला घेऊन येतात. अशा प्रकारे त्यांचा आदर सत्कार, पंक्ती पाणी भरपूर सोहळा करतात. परंतु असे सोहळे केल्यानंतर ते काही आपल्या लेखी लागत नाहीत. म्हणतात की तेने करून चांगला गुण निघत नाही. त्रिगुण आहेत, रज, तम, सत्व. सत्वगुणाची जर क्रिया असली तर तीच आपल्या उपयोगी पडते. तशा प्रकारे त्यांनी अशा दुर्वासाला अन्नदान केलं आणि शेवट दुर्वास प्रसन्न झाले. आणि त्यावेळेस दुर्वासाला प्रसन्न झाल्यानंतर दुर्वास म्हणतात, दुर्योधना तू चांगली आमची सेवा केली, तू चांगला आमचं म्हणजे आदर सत्कार केला, तर माग, मी प्रसन्न झालो. काय मागायचं तुला? अहो ज्या हेतू केलं, ज्याच्या अंतरामध्ये जे कपट बुद्धी होती, सत्व नव्हतं, सर्व तमानं भरलेला, रजानं भरलेला दुर्योधन, तो म्हणतो काही मला पाहिजेत नाही, फक्त माझं एक करा. मला मी हे एवढा खटाटोप केला होता, तर पांडवाचं, द्रौपदीचं सत्व हरण करणे हे तुम्ही करा. माझ्याकडून मी जे तुम्ही प्रसन्न झाले तर मला त्यांचं सत्व भंग करा, असं दुर्योधनानं मागितलं. मग त्या टायमाला दुर्वासाने अंतरी जाणलं. अरे म्हणे तुझा भावच कपट होता आणि तुझं अन्न मी खाल्लं म्हटले, म्हणून मला आता करावंच लागणार आहे.
म्हणून जसं अन्न खासाल तसा गुण निघतो. ह्या चरित्र हे सांगण्याचंच कारण की कलियुगाचं वारं कसं आहे आणि कलियुगामध्ये अशा प्रकारे असतात की ज्या हेतू तुम्हाला अन्न घालतात ते गुणधर्म निष्पन्न होतात. दुर्वासाला त्या हेतूने अन्न म्हणजे घातलं म्हटले कोण? दुर्योधनानं. दुर्वास म्हणे मला आता हे करावंच लागणार आहे कारण तुझं अन्न भक्षण केलं ना मी. म्हणून अन्न हे सज्जनाचं घेतलं पाहिजे, अन्न हे यज्ञातलं घेतलं पाहिजे, त्याला प्रसाद म्हणतात. मग ज्या टायमाला त्यांनी श्रीकृष्ण महाराजांची प्रार्थना केली दुर्वास ऋषीने, माझ्या तर हे असं संकट आलं म्हणले, धर्मसंकट. आता देवा परब्रह्म परमेश्वरा श्रीकृष्ण महाराजा, तूच याच्यापासून मला सोडवणूक करणार आहेस, तूच याच्यापासून मला सोडव. आणि हे जे दुर्वासाने म्हणजे दुर्योधनाने माझ्यावर हे संकट आणलं, मला जे पांडवाचं द्रौपदीचं सत्वभंग करण्यासाठी मला त्यांना आग्रह घेतला आणि मी त्याला वर दिला, देवा तू याच्यापासून मला वाचव, असं म्हणून दुर्वास गेले म्हटले सत्वहरण करण्यात. त्या टायमाला द्रौपदी म्हणजे आदित्या करवी श्रीकृष्ण महाराजांनी जेव्हा वनवासामध्ये असताना थाली दिली होती, ती थालीचा असा नियम होता थालीचा की सूर्योदय आहे तोपर्यंत त्याच्यात अन्न तयार व्हायचं. जेव्हा अस्त झाला तरी सांगितलं त्या टायमाला की जा तुम्ही कसं जायचं, संध्याकाळी जा सूर्य अस्त झाल्यावर. कारण सूर्य असताना जर तुम्ही गेले द्रौपदीकडे तर ती किती लोकायला जीव घालते. म्हणजे अशा कपट भावनेने जेव्हा त्यांना पाठवतात त्या टायमाला द्रौपदी धावा करते श्रीकृष्ण महाराजांना. जय जय धनुजारी देव देवा मुरारी, तुझ विन भवगारी कौनदासा सितारी. निशिदिनी बत मारी पावलो दंड भारी, चरण शरण शौरी दैन्य माझे निवारी. तुझ विन मज देवा रक्षिता कौन आहे, सकळ जननी सावा बंधू तू बाप माये. कौन गत करीसी कौन ठायासनेसी, जय जय ऋषिकेशी शीनलो गर्भवासी. हे श्रीकृष्ण महाराजा, मला एवढं संकष्ट आलेलं आहे की दुर्वास असा महातापसी आहे, ते जर आता विमुख गेला तर तो मला श्राप देतो. आणि त्या दुर्योधनाने त्यांना माझ्याकडे पाठवलेलं आहे आमच्या पांडवाचं सत्वभंग करण्यासाठी. तर देवा हे मुरारी श्रीकृष्ण महाराजा, तू धाव गरुडावर बैसोनी झडकरीत्वा यावे आणि माझ्या या संकष्टाचं निवारण करावं, असं श्रीकृष्ण महाराज यांची प्रार्थना द्रौपदी करते. सर्व पाची पांडवही, धर्मराज, अर्जुन, सर्व पांडव, 5 पांडव आणि द्रौपदी, कुंती, हे सर्व देवाचं चिंतन करायला लागले. आणि त्या टायमाला परमेश्वर येतात. आल्यानंतर पहिले द्रौपदीला श्रीकृष्ण महाराज म्हणतात, पहिले मला भूक लागली, नंतर मी तुम्हाला देईन, पहिले मला द्या, काहीतरी मला दे खायला. द्रौपदी म्हणते, देवा मी याच्यासाठीच प्रार्थना करायला तुझी की आता संध्याकाळ झाली, तू जे मला प्रसन्न होऊन थाळी दिली आदित्या करवी सूर्या करवी, त्याच्यामध्ये तुला तर माहिती आहे की संध्याकाळी काही निर्माण होत नाही, दिवस उगवल्यावरच निर्माण होते. दिवस असतानाच त्याच्यातून पदार्थ निर्माण होतात. तर तूही माझं सत्व घेतो का देवा? देव म्हणतात नाही, पेरल्याशिवाय उगवत नाही, आहे का नाही? गहू पेरले तर गहूच निघतील ना. आंबाड्या पेरल्या मग म्हणायचं देवा गहू द्या बरं मला गहू. होईल का? शेतकऱ्यानं म्हणा बरं, एखाद्या शेतकऱ्यानं आंबाड्या पेरायच्या आणि मला गहू आले पाहिजेत, बसले देवाचं नाव घेत, देवा मला या आंबाड्यापासून गहू झाले पाहिजे. जे पेरलं तेच उगवणार का नाही? तर देव म्हणतात पहिले पेरलं पाहिजे, तू मला पहिले खाऊ घाल. माझे असे नियम आहे म्हटले की मला पहिले दिल्याशिवाय
माझी हे सृष्टी रचनेचाच नियम असा आहे की मी घेतल्याशिवाय देत नाही. मी जे हे भूमिभूत निर्माण केलेले पंचमहाभूत आहेत, भूमी रापो नलो वायू खंबनो बुद्धिरेवच अहंकार इति, म्हणजे हे जे भूत आहेत पंचमहाभूत आहेत, भिन्ना प्रकृती राष्ट्रदा, तर हे 5 भूत निर्माण केलेले आहेत, पंचमहाभूत म्हणतात त्याला. आणि आपलं हे शरीर पंचतत्वामध्येच आहे. आणि हे पंचतत्वाला तुम्ही आघात करायला लागले म्हणून सने हे असे महामार्या निर्माण व्हायला. विज्ञान नाही तर त्याच्यातलं काढलं तर विज्ञानीच आहे सर्व. विज्ञानावर हा मानव जो आहे त्या निसर्गाला हानी पोहोचवायला लागला. पृथ्वी जे भूत आहे त्या पृथ्वीचा असा नियम आहे की त्याच्यामध्ये पेरल्याशिवाय उगवत नाही. तसं परमेश्वर म्हणतात की जे तुम्ही जे कराल कर्म त्याचंच फळ मिळणार तुम्हाला. पण कर्म कसे करा, तुम्हाला गहू पाहिजे तर गहूच पेरा. तसं परमेश्वर म्हणतात मला पहिले काहीतरी खायला दे, माझा असा नियमच आहे म्हटलं. कारण मी सुदामाला बी मुठभर पोहे त्याचे घेतल्याशिवाय त्याला मी काही दिलं नाही. त्या सुदाम भाळी विधीने लिहिले की भीक मागावी. अहो ते भिक्षा मागायचा सुदाम, परंतु ते बी त्याच्या हातात राहायचं नाही, ते बी त्याचं कर्म घेऊन जायचं. मग त्या सुदामाचे मुठभर पोहे घेतल्याशिवाय मी काही दिले नाही म्हटले तुम्हाला. माझा असा नियमच आहे की मला दिल्याशिवाय मी तुम्हाला देत नाही. तुम्ही द्या थोडं थोडं, जर तुम्ही पुण्य केलं तर भरपूर तुम्हाला लाभ होईल. द्रौपदी म्हणली आता देवा तूच बघ माझ्याजवळ काय आहे. आता देव म्हणले बघ त्या थाळीमध्ये काही असेल तर. ते थाळी पाहायला गेली तर काही नाही, फक्त एक भाजीचं म्हणजे पान होतं त्याच्यामध्ये थोडस राहिलेलं. तर ते पान देवानं घेतलं, मुखात घातलं श्रीमुखामध्ये आणि ढेकर दिला. अहो ज्या टायमाला ध्रुवास आला होता त्या टायमाला धर्मानं त्यांना म्हटलं की जा स्नान वगैरे करून या, आम्ही तोपर्यंत करून ठेवतो. आणि इकडे देवाची प्रार्थना करायला लागले. हे तिकडे नदीला गेले स्नान करायला 88 सहस्र ऋषी, आणि इकडं देवानं ढेकर दिला की तिकडे ते ऋषी तृप्त झाले. त्यांना एक घासही बी खाण्याची हे राहिली नाही. अशा प्रकारे परमेश्वराने एक शीत घेतला आणि द्रौपदीचं संकष्ट निवारण केलं. म्हणून परमेश्वराचं परमेश्वराचा असा की अन्नदान पहिले श्रेष्ठ आहे. सुदामाचे पोहे अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान सर्वात शास्त्रामध्ये सांगतात. अशा प्रकारे दुर्वासाचा देवाने गर्वहरण केला. पाठवलं होतं दुर्योधनानं, कोण्या हेतू अन्नदान केलं होतं की दुसऱ्याचा नाश व्हावा आपला जय व्हावा. म्हणून अशा बुद्धीने असा मनात भाव धरून कोणतीही क्रिया केली तर ती आपली लेखी लागत नाही. म्हणून सत्व गुणाने जे केली क्रिया ते आपल्या लेखी लागते. अशा प्रकारे या कलियुगामध्ये जे अस्थिरता आहे हे स्थिरता येण्यासाठी पूर्वी साधू संतांनी अशी मंदिराची स्थापना किंवा आश्रमांची स्थापना, जेणेकरून तुम्ही या संसारामध्ये आहेत या संसार भ्रमणापासून मुक्त करण्यासाठी पूर्वी काळापासून आश्रम होते, मंदिर होते. कारण प्रपंच तर चालूच आहे. प्रपंच करत असताना परमार्थ आपल्याला घडला पाहिजे. इथे या दरवर्षीप्रमाणे आपला हा जो कार्यक्रम आहे, कारण गावातून मिरवणूक वगैरे आपली काही झाली नाही,
प्रत्येक ठिकाणी तसंच आहे. आपल्या इथंच म्हणून नाही की आंबाळी वगैरे सर्व ठिकाणी जेवढे कार्यक्रम व्हायले ते थोड्याच प्रमाणामध्ये आणि थोड्या याच्यामध्येच व्हावे, कारण वरूनच असा आदेश आहे नियमाप्रमाणे. त्यामुळं जे कार्यक्रम आता या महामारीमुळे बरेच बंद आहेत, यज्ञ वगैरे हे ते सर्व, त्या दृष्टीने यांनी सांगितलं की म्हणे आता आपण वरच्यावरच सर्व मिरवणूक वगैरे करू आणि तिथंच आपण महाप्रसादाचा कार्यक्रम यज्ञाचा करू. अशा या महाकार्यक्रम म्हणजे महायज्ञासाठी जो ईश्वराचा म्हणजे कृपादृष्टी ज्या प्रसादावर पडते, ज्या यज्ञ कशाला म्हणतात, त्याचा प्रसाद कशामुळे म्हणतात की आपण ज्या टायमाला देवाला भोग देतो आणि आपण इथं जेव्हा देवाच्या दारी स्वयंपाक तयार करतो, त्या स्वयंपाकावर परमेश्वराची दृष्टी पडलेली असते आणि ती दृष्टी पडल्यानंतर परमेश्वराचं अवलोकन झाल्यानंतर ते सर्व म्हणजे जो अन्न आहे, राजस तामस जे अन्न आहे ते अन्न सात्विक होऊन ते आपल्याला प्रसाद जर आपण घेतला तर आपल्याला असे दुर्योधनासारखे विचार येत नाहीत. म्हणून सात्विक विचार निर्माण करण्यासाठी यज्ञ, साधू संतांचे आवडी आणि परमार्थ जिथं चालू आहे तिथं आपण सहभाग घेणे, भाग घेणे हे सर्वांनी करायला पाहिजे. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजांचं चरित्र आणि श्रीकृष्ण महाराजांच्या टायमाला रुक्मिणी जी होती श्रीकृष्ण महाराजांची, ते कोंढण्यपूर म्हणजे आताचा अमरावती, अमरावती जे आहे अंबादेवीला ते अमरावती त्याचं नाव पडलेलं आहे, ते कोंढण्यपूर म्हणजे अमरावती. अमरावती जे आहे त्या कोंढण्यपुराना स्वामी कुठं होते? द्वारकेला. तिथून सने ज्या टायमाला रुक्मिणी ज्या टायमाला किन्नराने श्रीकृष्ण महाराजाचे गुणानुमोदन केल्यानंतर रुक्मिणीनं श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा धावा केला की श्रीकृष्ण हा वर मला मिळावा, अशी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांपाशी प्रार्थना केली रुक्मिणीने. आता रुक्मिणी संवर ग्रंथ आहे बघा, त्याच्यामध्ये ही म्हणजे नमूद आहे की रुक्मिणी संवर ग्रंथ. आणि आताही असते की ज्या टायमाला चांगला वर मिळाव हे मिळाव म्हणून सने ते रुक्मिणी संवराचं पारायण करतात. सर्वीकडेच आहे की रुक्मिणी संवर ग्रंथाचं पारायण केल्यानंतर महिलांना वगैरे ते बाबा जमून येत नाही, काय करावं? आम्ही सांगतो रुक्मिणी संवराचं पारायण करा, रुक्मिणी संवराचं पारायण करा. म्हणजे त्याच्यामध्ये रुक्मिणी संवर ग्रंथामध्ये रुक्मिणीने श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची प्रार्थना केली, देवा श्रीकृष्ण हा वर मज व्हावा, आणि श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी त्या रुक्मिणीला वर दिला, असं त्या रुक्मिणी संवर ग्रंथ याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तर श्री दत्तात्रय प्रभू महाराज हे त्रेतायुगापासून अवतार आहे. म्हणजे कृतयुग, त्रेतायुग आणि द्वापार युग आणि हे कलियुग आहे. युग किती आहेत? 4 युग आहे. कृतयुग म्हणजे त्याला सत्ययुग म्हणतात, सत्ययुग आहे म्हणतात, कृतयुग आहे म्हणतात. कृतयुग झाल्यानंतर त्या कृतयुगामध्ये हंस अवतारे सनक सनकादिकाला ज्ञान निरूपण केलं. कारण सिद्धांत बोधकार म्हणतात की म्हणजे सनक सनकादिकाने ब्रह्म्याला प्रश्न केला म्हटले. आता यांना माहितीच आहे सनक सनकादिकाने ब्रह्म्याला प्रश्न केला. काय प्रश्न केला हो? की हे जन्म मृत्यूची जे हे परंपरा आहे, हे जन्माला येणं, मृत्यू होणं, जन्माला येणं, हे जे जन्म मृत्यूचा फेरा हे कधी चुकल आणि ईश्वर प्राप्ती मला कधी होईल, हा प्रश्न सनकादिकाने विचारल्यानंतर त्यावेळी ब्रह्मा एडावला ठेला, तेवेळी मज प्रार्थू लागला जेव्हा, ते वेळी मी अवतरलो, अशी त्याच्यामध्ये ओवी आहे. सिद्धांत बोध आपण लावत असतो कुठेही,
तर त्याच्यामध्ये श्रीकृष्ण म्हणजे ज्या टायमाला हंस अवतार त्यावेळी मी अवतरलो, म्हणजे ब्रह्म्याचं वाहन कोणतं आहे? हंस वाहन. महादेवाचं वाहन कोणतं आहे? नंदी. ब्रह्म्याचं वाहन हंस आणि विष्णूचं गरुड. तर त्या हंस अवतार म्हणजे त्या हंस अवतार तिथं मी अवतरलो आणि ते हंसच बोलू लागले. आणि त्यावेळेस सनक सनकादिकाचे जे वरद पुत्र होते 4, सनक सनकादिक सनत कुमार सनत नंदन, याच निरसन केलं म्हटले. म्हणजे कृतयुगामध्ये हंसावतार झाला आणि त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतार. परमेश्वर हर युगामध्ये प्रत्येक युगामध्ये अवतार धारण करत असतात. म्हणून तर हे जयंती, दत्त जयंती म्हणजे परमेश्वर श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतार दिन. तर दत्तात्रय प्रभू महाराजांनी आत्री ऋषीपासून अनुसयेच्या गर्भी अवतार धारण केला. कुठे केला म्हटले? बद्रिकाश्रम. बद्रिकाश्रम हिमालय पर्वतामध्ये आहे. बद्रिकाश्रमी. बद्रिकाश्रम, बद्री फळ म्हणजे बोराला म्हणतात. बद्री म्हणजे बोर. बद्रिकाश्रम म्हणजे बद्रिका आश्रमी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतार झाला. आणि बद्रिका आश्रमला अनुसयेपासून म्हणजे आत्रीपासून अनुसयेच्या गर्भी. कारण आत्री ऋषींनी घोर तपश्चर्या केली म्हटले. त्यांना पुत्र संतती नव्हती आणि आत्री ऋषीला अनुसयेला आणि आत्री ऋषीला पुत्र संतती नसल्यामुळे त्यांनी घोर तपश्चर्या केली. तपश्चर्या कशी केली की एका पायावर उभं राहून घोर तपश्चर्या त्याला म्हणतात, अशी तपश्चर्या केली. अशी तपश्चर्या केल्यानंतर परब्रह्म परमेश्वर अवतार. परमेश्वर कसा आहे? निराकार परमेश्वर. आपण निराकार परमेश्वर आहे, त्याला आकार नाही. परंतु जीवासाठीच ते आपल्यासारखा अवतार धारण करतात. म्हणजे हात, पाय, नाक, डोळे. तर निराकार परमेश्वर सोप्या भाषेमध्ये सांगायला तुम्हाला, कारण निराकार जो परमेश्वर आहे तो आकाराला केव्हा येतो? जेव्हा एखाद्या जीवानी त्या परमेश्वराची आराधना केली. देवा मला तुझे सन्निधान मिळावे. आणि परमेश्वराला कृपा उत्पन्न होते की या जीवांना ज्ञान करावं. हे भरकटलेले जीव आहेत, यांना ज्ञान नाही. अज्ञान म्हणजे काय? आंधळ. आंधळ माणूस कसा असते की त्याला काही समजतच नाही. आपली जुनी म्हण आहे की आंधळ म्हणजे काय? आंधळ दळते कुत्र पीठ खाते म्हटलं तरी. तसा आंधळ माणूस म्हणजे काय झालं? त्याला काही समजत नाही, अंधा. म्हणून श्री चक्रधर स्वामींनी एक असा दृष्टांत दिलेला आहे, हत्तीचा दृष्टांत. आंधळे असतात 4-5, ते हत्ती बघायला जातात. आंधळे किती आहेत? 4-5 जण आंधळे ते हत्ती बघायला जातात. हत्ती बघायला जातात. मग ते हत्ती बघणं आंधळ्याचा कसा असतो? एकाने पाव देखीला पाय बघितला, असं त्यानं डोळे लावून तुम्ही बघा त्या पायाला. एखादा पाय बघितला, ते काय म्हणते? हत्ती खांबासारखा. पाय पाहिला त्यानं, ते म्हणते हत्ती खांबासारखा. एकानं सोंड पाहिली, सोंडीला हात लावला आंधळ्या माणसाने, ते म्हणते हत्ती म्हणजे सोंड ज्याने बघितली होती ना, हत्ती मुसळासारखा म्हणते. एकानं पाठीवर हात टाकला त्या हत्तीच्या. आंधळे चालले बरं, ते हत्ती बघला, आंधळे बघायलेत. मग ते आंधळ्यानं बघितलं हत्ती. एकानं पाय पाहिला, तो म्हणते हत्ती खांबासारखा. सोंड देखील तो म्हणे हत्ती मुसळासारखा. आणि पाठ देखील तो म्हणे हत्ती भिंतीसारखा. एकानं पाठच बघितली, हत्ती भिंतीसारखा म्हणते. एकानं पूस देखील शेपूट, ते म्हणे हत्ती खराट्यासारखा. एकाने कान देखील त्या हत्तीचे कान, ते म्हणे हत्ती सुपासारखा.
एकूण एकाला विरोधी म्हणजे 4-5 जण ते हत्ती पाहिल्यानंतर, अरे तू हत्ती बघितला? एक आंधळ दुसऱ्या आंधळ्याला म्हणते, तू हत्ती बघितला? ते म्हणते हो हत्ती बघितला. कसा होता हत्ती? ते म्हणते हत्ती खांबासारखा. खांबासारखा नव्हता. दुसरा आंधळा म्हणतो नाही हत्ती भीतीसारखा. त्यानं पाठ पाहिली होती ना. एक म्हणतो ज्यानं कान पाहिले तो म्हणतो हे तुमचं दोघांचे चूक आहे. हत्ती ज्यानं कान पाहिले होते तो काय म्हणतो सुपासारखा हत्ती आहे. तुम्ही काही म्हणाले. एकानं पोट पाहिलं तो म्हणजे हत्ती कोथळ्यासारखा. एक म्हणतो एकानं ते शेपूटच पाहिली ते म्हणजे हत्ती कशा खराट्यासारखा. म्हणजे असं एकूण एकाला विरोधक होते ते. त्यांचं म्हणजे चांगली चर्चा. एकूण एकाला बोलायला लागले, नाही तुझं चूक आहे. ते म्हणाले तुझं चूक आहे. ते म्हणाले तुझं. श्री चक्रधर स्वामींनी हा दृष्टांत सांगितला. म्हटले असं आंधळ्याची पर होते ज्याला ज्ञान नसल्यावर. म्हणून श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना अवतार धारण करायला लागला. हे तुम्हाला सांगण्याचं प्रयोजन का तर आंधळ्यासारखी आपली पर होते. ही पर फेडण्यासाठी मग ते आंधळे जे असतात ना ते असे म्हणतात, मग त्याच्यामध्ये डोळस येतो म्हणजे ज्ञानवान येतो. ज्याला ज्ञान आहे तो ज्ञानवान येतो. उदाहरणार्थ डोळस येतो त्याच्यामध्ये. डोळस येतो तो म्हणतो अरे हे तर एक हत्तीचा अवयव आहे. तुम्ही म्हणाले ना हत्ती खांबासारखा सुपासारखा, हे एक हत्तीचा अवयव आहे. जे सर्व अवयव मिळून हत्ती बनतो. कोण म्हणतो? डोळस म्हणजे ज्याला डोळे आहेत तो सांगतो त्यांना. तसं त्या दृष्टांत देऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी काय सांगितलं म्हटले की कोणी कोण्या शक्तीला परमेश्वर म्हणतो अशी चालते. पहिल्यानं समाजामध्ये असं होतं, अंधश्रद्धा निर्माण झालेली होती. कोणी काही म्हणावं तसंच आम्ही वागावं. आम्हाला देव बाप्पा म्हणाल ते पूर्व दिशा होती पहिले. का हो? आम्हाला असं समजत नव्हतं त्या टायमाला की पुनव कधी आहे, पौर्णिमा कधी आहे, एकादशी कधी आहे, काहीच समजत नव्हतं. आम्ही देवबाप्पाला म्हणायचं देवबाप्पा कधी आहे पौर्णिमा. अशा प्रकारे कोणालाही देव म्हणत होतो आम्ही, कोणालाही परमेश्वर म्हणत होतो. म्हणून त्या टायमाला असा जेव्हा अंधश्रद्धा निर्माण होते, स्पृश्य अपृश्य निर्माण होतात, त्या टायमाला परमेश्वर अवतार धारण करतो. त्या टायमाला डोळस उपलक्षणे जे आंधळे असतात ते अज्ञानी. ते जे आंधळे हत्ती पाहायला गेले ते अज्ञानी. अज्ञानी लोक कशाला काही म्हणतात. ज्ञानी जो असतो ज्याचं ज्ञान झालेलं आहे, वेद आगम पुराण ब्रह्मविद्या शास्त्र ज्याचं झालेलं आहे. आता ज्यांनी ज्ञानाकडे आता तर कोणाचं लक्षच नाही. पूर्वी हे पोथ्या घेऊन बसत होते सर्व. आता कुठे दिसायली का? आता तर ते आपले मोबाईल आहेत, कॅम्प्युटर, त्या मोबाईल आणि त्या मोबाईल मध्ये काय होणार आहे. बस त्याला वेळ नसते. कोणी जर म्हटलं, कोणी जर नमस्कार केला तर त्याला नमस्कार म्हणायचं बी गोष्ट नाही, त्याच्यामध्येच गुंग असतो. इकडं बाबाला नमस्कार केला तर ते बाबा म्हणतात अरे काय चाललं, ते त्या मोबाईल मध्ये. म्हणजे हे असं युग आल्यामुळं हे कलियुग आहे. कशा न कशा पद्धतीनं त्याच्याकडे लावणं, देवता कशा तरी आकर्षण करून त्याला या धर्माकडे येऊ देत नाहीत. धर्म ईश्वराच्या ज्ञानाकडे येऊ देत नाहीत. म्हणूनच कवी करता म्हणतो देवा येऊ कसा मी आज तुझला. मला इतकी विघ्न आहेत तुझ्याकडे येण्यासाठी. कारण अशा प्रकारे जो ज्ञानी आहे म्हणजे परमेश्वर अवतार धारण करून ज्ञान देतात. जसं द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी अवतार धारण केला आणि संध्या निवृत्ती केली, अर्जुनाची सर्वांना ज्ञान दिले. त्रेतायुगी श्री हंसा अवताराने सनक सनकादिकाला ज्ञान दिले. अवतरले श्री चक्रधर प्रभू कलियुगामध्ये आणि कृतयुगामध्ये हंसा अवतार झाला आणि त्रेतायुगामध्ये
अवतरले श्री दत्त प्रभू त्रेता युगामध्ये. आणि त्यांनी काय केलं, कोणाला ज्ञान केलं म्हटले, दत्तात्रय प्रभू महाराजांनी. आपल्याला तर लक्षही नाही, फक्त दत्तात्रय प्रभू महाराज म्हणतो आपण, परंतु दत्तात्रय प्रभू महाराजांनी ज्ञान निरूपण कोणाला केलंय लक्षात ठेवायचं. तर दत्तात्रय प्रभू महाराजांनी यदुरायासी ज्ञान दिधले परावराचे, यदुरायासी ज्ञान दिधले, यदुरायाला ज्ञान दिलं, राजाला ज्ञान दिलं यदुराजाला श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी. आणि अहंकार कोणाचा हरण केला म्हटले, श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी. गोरक्ष बोधी दाऊनी माया, गोरक्षनाथाला इतका अभिमान झालता म्हटले की, कारण भक्तीच अशी होती गोरक्षनाथाची, सिद्ध साधक होते, त्रिगुणात्मक भक्ती होती, सिद्ध साधक होते. कारण आदंडीनाथ यांनी म्हणजे डाकराम सुकळी इथं लिंगभेद केला होता म्हटले. नमस्कार केल्यानंतर लिंगाचे 2 भाग झाले आणि त्याच्यातून आसूद होऊ लागले. त्या टायमाला गोरक्ष आले आणि गोरक्षनाथ म्हणतात, आपला तुझा म्हणजे लिंग कच्चा आहे, तर त्या दुसरा लिंग कशाला भेटतो. अशा प्रकारे गोरक्षनाथ आदंडीनाथ यांना असे गर्व झाले होते म्हटले की ते गर्व हरण करण्यासाठी श्री दत्तात्रय प्रभू महाराज माहूरला असताना गोरक्षनाथाची झोळी जी आहे आकाशमार्गे, नेम असा आहे, दत्तात्रय प्रभू महाराजांचा नेम असा आहे की झोळी ही स्वतः परमेश्वर जाऊन भिक्षा मागणे, परंतु सामर्थ्याने जी झोळी ज्या टायमाला जाते त्या टायमाला हे म्हणजे मंडोदरीच्या तिथं लंकेला जात होती झोळी, परंतु ती झोळी दत्तात्रय महाराजांनी माहूरला तिला आदेश दिला आणि गोरक्षनाथाला जी भिक्षा नेणार होती ती झोळी देव म्हटले माझी भिक्षा घेऊन ये. आणि ती भिक्षा दोघांची आणण्यासाठी त्याला वेळ लागला. वेळ लागल्यानंतर गोरक्षनाथ म्हणे माझी जी झोळी आहे, माझी जी सिद्धी आहे, या सिद्धीला आवरक करणारा कोण आहे. त्या टायमाला गोरक्षनाथ त्या सामर्थ्याने ती विचारपूस केली तर ते म्हटले की माहूर पर्वतावर एक योगी पुरुष आहे, त्या पुरुषानं मला आदेश दिला आणि मी ज्या टायमाला झोळी घेऊन आलो त्याच्यामुळं मला उशीर झाला. अशा प्रकारे गोरक्ष माहूरला आला. माहूरला आल्यानंतर सर्वतीर्थ नावाचं तळ आहे, त्या सर्वतीर्थ नावाच्या तळ्यावर श्री दत्तात्रय प्रभू महाराज बसलेले आहेत. आणि गोरक्ष म्हणतो आल्याच काय प्रणित केली नाही, काही नाही. गोरक्ष म्हणतो तुमचं सामर्थ्य तुम्ही दाखवलं, माझी झोळी तुम्ही म्हणजे हे केली, तर आता आपण सामर्थ्याने म्हणे हे करू, सामर्थ्याचा प्रयोग करू. त्या टायमाला श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी त्यांना सामर्थ्य दाखवून ते अदृश्य झाले आणि श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी मायेला आज्ञा केली, शक्तीला आज्ञा केली आणि त्यांना घेऊन आले. आणि जेव्हा श्री प्रभू महाराज अदृश्य झाले त्यावेळेस गोरक्ष भैरवापर्यंत गेला म्हटले. स्वर्ग वगैरे सर्व पाताळ स्वर्ग सर्वीकडे गेला, परंतु श्री दत्तात्रय प्रभू महाराज काही त्यांना दिसले नाहीत. आणि श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी काय केलं म्हटले, पंचतत्वामध्ये आपलं शरीर विलीन केलं, म्हणजे जिथं आहेत तिथंच ते अदृश्य झाले. म्हणजे परमेश्वर अवतारच असं करू शकतो, भक्त करू शकत नाही. भक्तात आणि परमेश्वरामध्ये भेद आहेत. म्हणजे याच्यामध्येच असा प्रकार झालेला आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणणारे गोरखनाथ ते तिथं दत्तात्रय महाराजा पुढं नतमस्तक झाले आणि त्यांना वाटलं की हे म्हणजे परमेश्वर अवतारच या पंचमहाभूतामध्ये हे करू शकतो, परंतु भक्त हा अदृश्य होऊ शकतो. यांनी थोडस छोटस रूप धारण करून त्या तळ्यामध्ये गेले, तिथून आणलं देवाने, परंतु देवाने हे संपूर्ण हे प्रपंच जे आहे हे त्याच्यामध्ये या पंचमहाभूतामध्ये विलीन झाले. आणि पुन्हा गोरक्षनाथ हात जोडून सन्या श्री दत्तात्रय प्रभू जिथं अदृश्य झाले
मेरुवाळा तळ्यावर, तिथंच गोरखनाथ तिथं हात जोडून उभा राहिला. देवा प्रगट होय म्हणे, मी माझा गर्व हात झाला. आणि नंतर लगेच श्री दत्तात्रय प्रभू महाराज त्यांना प्रगट झाले तिथं. आणि अशी दावून माया, असं सामर्थ्य दावून श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी गोरखनाथाचा, हे नवनाथ आहेत ना, या गोरखनाथांचा गर्व हरण केला आणि त्यांना सुमार्ग स्थापन केला. कोणता सुमार्ग स्थापन केला? नाही, तुम्हाला सिद्ध साधक जे तुम्ही झाले, तुम्हाला जे ज्ञान म्हणजे सिद्धी प्राप्त झाली, ही सिद्धी तुम्ही जीवांच्या कल्याणासाठी वापरा. जीवांचं कल्याण झालं पाहिजे त्याच्यामध्ये, हा हेतू ठेवा. परंतु गर्व अभिमान या सिद्धीमुळे तुम्हाला आला न पाहिजे, असं परब्रह्म परमेश्वर. म्हणून लक्षात ठेवा, श्री दत्तात्रय प्रभू महाराज आणि गोरखनाथ किंवा इतर देवता हे वेगळे आहेत, श्री दत्तात्रय प्रभू महाराज वेगळे आहेत. तुकाराम संतांनी सांगितलं, ज्ञानेश्वरांनी सांगितलं की दत्तात्रय प्रभू हे वेगळे अवतार आहेत, परमेश्वराचे अवतार आहेत. श्री चक्रधर स्वामी तर मानतातच परब्रह्म परमेश्वर आहेत श्री चक्रधर स्वामी, आणि ते तर सांगतातच. परंतु संत मंडळींनी, विभूतींनी, ज्या विभूती होऊन गेलेले त्यांनी सुद्धा सांगितलं की श्री दत्तात्रय प्रभू महाराज हे परब्रह्म परमेश्वराचा अवतार आहे. आणि त्या टायमाला त्रिगुणात्मक भक्ती होती, ते निर्गुण भक्ती केली, गोरक्षनाथाला बोध दिला, ज्ञान दिला. तेव्हापासून नवनाथ जे आहेत ते जय जय दत्ता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा त्यांनी म्हणजे मंत्र घेतला. आणि गोरखनाथाचे जे नवनाथ जे ग्रंथ आपण लावतो कुठं, आणि त्यांना वर दिला, त्याच्यामुळे आपले म्हणजे की जिथं लावला काही म्हणजे ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला अनुभवच आहे की त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळते. आणि गोरख नवनाथ जे आहेत ते आदिगुरु श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना मानतात. आणि गोरखनाथ जे आहेत नवनाथ त्यांच्यापासूनच परंपरा ज्ञानेश्वरापर्यंत आलेली. गोरखनाथाच्या म्हणजे नवनाथाचे गुरु नवनाथ हे श्री दत्तात्रय प्रभू महाराजाला आदिदैवत मानतात. आणि श्री दत्तात्रय प्रभू महाराजापासून जे नवनाथ जे आहेत ते नवनाथापैकीच हे ज्ञानेश्वर जे आहेत निवृत्ती, हे तेव्हा गहिनीनाथापासून निवृत्ती बोधीला म्हटले. गहिनीनाथापासून निवृत्ती बोधीला आणि निवृत्तीपासून ज्ञानेश्वर झाला, ज्ञानेश्वर बोधीला. आणि ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली म्हटले. म्हणूनच ते म्हणतात हरिहरादी समजता देवा तू परमदैवता, वेदाती पडविता आद्य गुरु तू. वेदाला पडविणारा सर्वांच्या अधिपती परब्रह्म परमेश्वर अवतार असलेला श्री दत्तात्रय प्रभू महाराजा तुझं नमन असो, असं श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना ज्ञानेश्वरी नमस्कार करतात. आणि ज्ञानेश्वराचं जे तत्वज्ञान आहे गीतेवर त्यांनी व्याख्यान म्हणजे केलेलं आहे. कारण ज्ञानेश्वरानं संस्कृत गीता आहे ते मराठीमधून केले. आणि ते म्हणतात अर्जुना वेद विद जरी झाला तरी माते नेनता वाया गेला, कणू सांडून उपनीला कोंडा जैसा. काय केलं म्हटले, जे खरं ज्ञान आहे ते नाही समजलं, म्हणजे जे खरा परमेश्वर आहे तो नाही समजला. आता मला सांगा ना, पदार्थ किती आहेत या सृष्टीमध्ये? पदार्थ चारच आहेत. चार पदार्थ आहेत, चार पदार्थ आहेत. हे नित्य पदार्थ चार आहेत. श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात चार पदार्थ आहेत. ज्ञानेश्वराने त्याच्यामध्ये वाखाणलेलं आहे. आताच्या चार पदार्थामध्ये श्री दत्तात्रय प्रभू महाराज एक पदार्थ आहे. कोणता? परब्रह्म परमेश्वर. चार पदार्थ आहेत ना, याच्यासाठी ज्ञान व्हायला पाहिजे. नाही तर त्या आंधळ्यासारखी पर्वते आपली हाती पाहायला गेल्या ना, होते का नाही? कोणाला देव म्हणा, भरपूर देव आहेत गावागणत. कुठे गेलं तर ते जर आपण जर आम्हाला लहानपणी पाठवायचे, ह्या गावामध्ये फिरवायचे, इकडं तिकडं जाते काय म्हणजे फिरोज झाला काही जर झालं तर जा म्हणे सर्व गावामध्ये सर्वीकडे ते निवत फिरवा.
मग असे पर होते आपली. कारण कोणता देव काय हेच काही समजत नाही. कारण चार पदार्थाचं ज्ञानच नसते ना. सोपं ज्ञान आहे की चार पदार्थाचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. हे ज्ञान देण्यासाठी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी अवतार धारण केला. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी अवतार धारण केल्यानंतर या चार पदार्थाचं ज्ञान यदुराजाला केलं. तर ते चार पदार्थामधले एक पदार्थ तुम्हाला समजला. आता कोणता? परमेश्वर. परमेश्वर पदार्थ समजला ना आता तुम्हाला सर्वांना. पुढच्या वेळेस आल्यावर मी चार पदार्थ विचारणार तुम्हाला. हे ज्ञान महत्वाचं आहे, घेऊन जायचं. हे ज्ञान घेतल्यानंतर खरा देव आणि धर्म आपल्याला समजला पाहिजे. तर पहिला पदार्थ आपल्याला परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रय प्रभू महाराज, श्री कृष्ण चक्रवर्ती महाराज असे जे परमेश्वराचे अवतार आहेत त्याला पहिला पदार्थ परमेश्वर पदार्थ, निर्गुण परब्रह्म परमेश्वर हे पहिला पदार्थ आहे. हे नासत नाही बरं, हे अमर आहे, हे कल्पांती नाश नाही याचा. म्हणून तुकाराम संत म्हणतात सर्व अवतार उदंड होती ते सर्वे विलया जाती, तैशी नव्हे श्री दत्त मूर्ती ना विलया न जाय. म्हणजे तो परमेश्वर अवतार आहे. एक पदार्थ तुम्हाला सांगितलं दत्तात्रय महाराज. आणि नंतर दुसरा पदार्थ जो आहे, चार पदार्थाचं ज्ञान झालं पाहिजे आपल्याला. बाबा काय सांगत होते लक्ष आहे की नाही? बायांना तर पहिले पाहिजे. खरंच तर बायाकडूनच भक्ती आलेली आहे इकडं. आणि महिलांनीच परमेश्वराला प्रसन्न केलं श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांकडे एक महिला होती, तिचं नाव होतं मदलसा. काय नाव होतं? ती कोणाची पत्नी होती? काशीराजांची. मदलसा जी होती काशीराजाची बहीण होती. आणि मदलसा ही राणी हिनं त्याला किती मुलं होते? 7 मुलं होती मदलसेला. त्याच्यामधला एक आरळक राजा तिचाच मुलगा मदलसेचा. त्या मदळसेनं अशी भक्ती केली, मदळसाचे भक्ती स्वीकार केली, मदळसाचे भोजन स्वीकार केले श्री दत्तात्रय प्रभू महाराजा. तसे माझे भोजन स्वीकारा म्हणून आपण देवाला उपहार दाखवावं लागते, निवद दाखवावं लागते. हे परमेश्वर श्री दत्तात्रय प्रभू महाराज आणि त्या मदलसे पासूनच हे म्हणजे परमेश्वर श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचं ज्ञान तिलाही ज्ञान केलं. आणि द्रौपदी सारखी श्रीकृष्ण महाराजांची कुंती महिलाकडेच परमेश्वर म्हणजे परमेश्वराला महिलांचीच भक्ती, जी कट्टर भक्ती महिलाच करू शकतात. म्हणून श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना हा पहिला पदार्थ तुम्हाला परमेश्वर पदार्थ सांगितला. परमेश्वर हा पदार्थ पहिला आहे. आता चार पदार्थामधून परमेश्वर पदार्थ समजला का नाही तुम्हाला? श्रीकृष्ण महाराज म्हणजे परब्रह्म परमेश्वर जे अवतार धारण करतात तो परमेश्वर, तो अविनाश आहे. आता दुसरा पदार्थ आता झाले ना, एक झाला. आता दुसरा पदार्थ देवता. दुसरा पदार्थ कोणता आहे? ह्या सृष्टीमध्ये नित्य पदार्थ 4 आहेत, त्याच्यापासून ही सृष्टीची रचना झालेली आहे. आणि हे जर समजलं तर आपल्याला ज्ञान प्राप्त होते. नाही तर खलविदम ब्रह्म, सर्वच ब्रह्म आहे, ते ब्रह्म आहे, हे ब्रह्म आहे, ते ब्रह्म आहे असं होऊ नये. खलविदम ब्रह्म. कारण नाही तर मग उद्धव गीताकार म्हणतात, अरे म्हणतात अर्जुना, जर मी पांडवाचा ठाई असलो आणि मी जर कौरवाचा ठाई असेल, मी जर पांडवाचा ठाई आहे आणि कौरवाचा जरी ठाई आहे, तर पांडवाचा अभिमान घेऊन कौरवाशी का मारिता? म्हणून मी कोणाच्या ठिकाणी नाही, मी असून वेगळा आहे, मी निराकार आहे. परंतु हे वेद आपल्याला नंतर समजल. पहिले आता 4 पदार्थ समजले पाहिजेत. ईश्वर कशाला म्हणायचं, देवता कशाला म्हणायचा, परमेश्वर कोणाला म्हणायचं, देवता कोणाला म्हणायचं, जीव कोणाला म्हणायचं. तर आता पहिला पदार्थ परमेश्वर, दुसरा पदार्थ काय झाला? देवता. आता देवता म्हणल्यावर काय समजायचं आपण? हरिहरादी समजता देवा तू परम दैवता, त्या देवता आहेत.
म्हणजे परमेश्वराच्या जे खाली आहे, परमेश्वराच्या आज्ञेने जे सृष्टीचा व्यापार करतात त्याला देवता म्हणतात. लक्षात ठेवा. ब्रह्म्याला आज्ञा केली, महादेवाला आज्ञा केली, सर्वाला आज्ञा करता जो आहे तो परमेश्वर, आज्ञा मानून घेणारा जो सेवक आहे ते देवता आहे. लक्षात ठेवा. इथंच फरक होतो आपला, इथंच फरक होतो, इथंच फरक होतो. तुम्ही कोणत्या साधू संतांना विचारा, ते आम्हाला म्हणतात बाबा हे तुमचंच खरं आहे, परंतु खरं आहे तर हे या भ्रमणात का पडले तुम्ही? तुम्ही एक परमेश्वराची भक्ती, देवताची भक्ती वेगवेगळी समजा. तुम्ही परमेश्वर कशाला म्हणतात, देवता कशाला म्हणतात, या पद्धतीने आता देवता समजले का? परमेश्वर तर समजलं. देवता म्हणजे ह्या देवता या सृष्टी व्यवस्थेमध्ये सृष्टी निर्माण करत्या, सृष्टीचा व्यापार करत्या, जन्म मरण हे जीवाला नेणे आणणे हे सर्व काही देवता करतात. सर्व काही देवता करतात. आता हे दोन पदार्थ झाले. कोणते पदार्थ सांगा बरं? ऐकू आलं का नाही? सुकडीच्या बाई दोन पदार्थ समजले का? कोणते? परमेश्वर आणि देवता. देवता कोणाला म्हणायचं आणि परमेश्वर कोणाला म्हणायचं हे समजलं पाहिजे. परब्रह्म परमेश्वर सर्वांचा सर्व पुराणामध्ये, वेदामध्ये, सर्व शास्त्रामध्ये आता यांचे बी झालेले आहेत. प्रत्येक लोकांना यांनी हे पाहिलेले, प्रत्येकामध्ये ज्याचं उदाहरण आहे, ज्या परब्रह्म परमेश्वराचं उदाहरण आहे त्याला परमेश्वर म्हणतात. आम्ही लिंकेनं जर तुम्हाला सांगत बसले तर हे समजणार नाही तुम्हाला. आम्ही लिंक धरून जर बोलत राहिलो तर, असंच बोललं तर तुम्हाला समजेल की परमेश्वराचा अवतार आता देवतेचा अवतार झाला. देवता अवतार धारण करतात बरं, असं नाही. हिरण्यकश्यपाच्या टायमाला नरसिंह अवतार झाला आपण म्हणतो. ध्यानात ठेवा, सर्व काही सोपं आहे. नरसिंह अवतार, देवताही अवतार धारण करतात आणि परमेश्वर अवतार धारण करतात. इथंच आपलं उगते सर्व. म्हणून देवता ह्या सृष्टी रचनेसाठी म्हणजे जे आहेत सर्वाचा अधिपती आहे तो परमेश्वर आहे. ते आज्ञा करतात, हा ते आज्ञा करतात, हे अवतार धारण करतात. ते आज्ञा करतात परमेश्वर, हे देवता अवतार धारण करतात. म्हणजे परमेश्वर आणि देवता दोन पदार्थ समजले आपल्याला. लक्षात आलं का? आता तिसरा पदार्थ त्याला म्हणतात प्रपंच. प्रपंच हा आपल्याला दिसतो तो प्रपंच. मी तुम्हाला दिसायलो हे प्रपंच, हे दिसायलेत हे प्रपंच. परंतु जीव दिसतो का आपल्याला? दिसत नाही. आणि जे दिसते ते नाचते त्याला म्हणायचं प्रपंच. आपण म्हणतो ना काय नाशिवंत प्रपंच. दिसे ते नासे त्याला नाशिवंत प्रपंच म्हणजे दिसतो तेवढा प्रपंच आहे. आता याच्यात प्रपंचामध्ये भेद आहेत. सूक्ष्म प्रपंच, स्थूल प्रपंच. हे पृथ्वी जे आहे ते सर्व दिसते, ते स्थूल प्रपंच आहे, दिसते म्हणून. आणि हे नाचते बी. मग आता अविनाश प्रपंच कोणता आहे? तर तो अविनाश प्रपंच कारणीचा प्रपंच. होता म्हणून तयार झाला, नव्हतं कोणतंच नाही. होतं म्हणूनच सृष्टी निर्माण झालेली आहे. प्रपंच होता म्हणूनच झालेलं आहे. लक्षात ठेवा, एक सपोज ज्ञान आहे. तिथपर्यंत तुम्हाला येण्यासाठी ते पुन्हा जवळीकच करावं लागत. तर दिसे ते नासे हा जो प्रपंच आहे, दिसतो ते नाचते. परंतु कारणीचा प्रपंच आहे की जे दिसत नाही, तो एक प्रपंच तिसरा पदार्थ आहे. आणि पाचवा पदार्थ म्हणजे जीव आहे. म्हणजे चौथा पदार्थ कोणता आहे? जीव.
आता जीव हा अमर आहे का नाही, मरतो का? मरत नाही. का तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात, नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. कशानेच मरत नाही. हा प्रपंच जो आहे हा नाशिवंत आहे आणि कारणीचा प्रपंच हा अविनाश आहे आणि जीव हा जो आहे हा एक पदार्थ आहे, हा अमर आहे. बरं, जीव ज्या वेळेस आपण प्रश्न ज्ञानियाला प्रश्न विचारतात एकूण एकाला भेटल्यानंतर, मग ज्ञानियाला प्रश्न विचारताना ज्ञानी काय म्हणतात, कवन देश से आया जोगी कवन है तुम्हारा नाम. कवन देश से आया जोगी कवन है तुम्हारा नाम. कवन तुम्हारी माता पिता कवन तुम्हारा धाम. आता काय सांगायचं, मग आपण सांगतो माझं गाव बेलमंडळ आहे, माझं गाव सुकळी आहे का नाही. कवन तुम्हारी माता पिता हे सांगतो आपण, माझी माय आहे. हे तर नाशिवंत आहे ना. खरोखर तुझी माता पिता कोण आहे? कवन तुम्हारी माता पिता. अरे माता पिता तो परमेश्वर आहे. म्हणून तर म्हणतो आपण श्लोकामध्ये, तोमेव माताच पिता तोमेव बंधूच सखा तोमेव. तर ज्ञानाला जेव्हा जाणकार माणसं आहेत ती उत्तर असं देतात की माझी माता पिता खरा परमेश्वर आहे. हे तर काय, हे जर माता पिता तर हे आहेत नाशिवंत आहेत. या जन्मात माता पिता होतात, पुढच्या जन्मात संपलं, हे कर्मापुरते. जे अनंता सृष्टी आपल्याला जो खरा माता पिता जो परमेश्वर आहे. आणि कवन देशशी आया जोगी, कुठून आले तुम्ही? अरे आपण सर्व तमामध्ये खिप्तत पडलो होतो, त्या तमातून आपण इथं आलो. या सृष्टीमध्ये आणलं परमेश्वराने, सृष्टी रचना केली आणि देवतांना सृष्टी रचना करायला लावली. आणि त्या टायमाला जीवाला ज्ञान देण्यासाठी आणि त्यांना आपल्या बरोबरीचं करण्यासाठी, जीवाला आपल्या बरोबरीचं करण्यासाठी परमेश्वराने या सृष्टीमध्ये आणलं आपल्याला. कुठं होतो आपण? तमामध्ये होतो. कवन देशसे आया जोगी, म्हणजे तमामधून आलो आपण. सर्व शास्त्रामध्ये गीता सांगते, सर्वीकडं सर्व याच्यामध्ये आहे, बऱ्याच ग्रंथामध्ये असं आहे. सर्व्याचं संशोधन लागलं, स्वर्गाचं संशोधन लागलं नाही विज्ञानकाराला. कोणी एका चंद्रावर जाऊन आले म्हणतात, कोणी एका ढवळावर जाऊन आले, कधी स्वर्गात जाऊ शकले नाही. आता हे विज्ञान एवढे यांचे अशा ठिकाणी गेले की पुन्हा ते विमान वापस आलं नाही. आता आपण तम देशामधून आलो आणि आपल्याला जायचं कुठं? कवन देशशे आया जोगी कवन आहे तुम्हारा नाम. नाव काय आपलं? अहो याच्यामध्ये तुकाराम पाटील म्हणतात, आपण आमके म्हणतो तमके म्हणतो. हे या देहाचं नाव आहे. मला बाबा म्हणतात या देहाचं नाव आहे. पण माझं ओरिजिनल नाव काय आहे आपलं सर्वांचं? कवन आहे तुम्हारा नाम. जीव है हमारा नाम. काय नाव आहे आपलं? कवन देशशे आया जोगी कवन आहे तुम्हारा नाम. कवन तुम्हारा नाम म्हणजे आमचं नाव जीव आहे. हा जीव, याला काय म्हणायचं? 4 पदार्थामध्ये हे जीव पदार्थ. प्रपंच झाल्यानंतर, प्रपंच पदार्थ झाल्यानंतर जीव पदार्थ. आपलं नाव काय आहे? जीव. सर्व हे जीव आहे. जीवांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली. म्हणजे 4 पदार्थ समजले. जीव, आपलं नाव आहे जीव. कवन आहे तुम्हारा नाम. नाम जीव है हमारा नाम. आणि कवन देशशी आया जोगी कवन है तुम्हारा धाम. धाम कोणतं आहे आपलं? आपल्याला जायचं कुठं आहे? कुठं जायचं आहे आपल्याला? आपल्याला जायचं आहे, आपल्याला जायचं आहे ईश्वर धामाला, ईश्वर प्राप्तीला. पांडव म्हणतात एवढं काही देवा, मी एवढं म्हणजे राज्य वैभव हे आम्ही निर्माण झालं, आता आम्हाला पुढं काय तुम्ही चालले. ते म्हटले तुम्ही करा,
ते सर्व त्याग करून ईश्वराचं चिंतन करा, मग माझ्या धामाला तुम्ही प्राप्त होता. परमधाम, ते माझं परमधाम आहे का नाही. ते धाम म्हणजे आपलं ध्येय काय आहे, म्हणजे ज्ञानी काय म्हणतात, माझं परमधाम ईश्वर प्राप्ती. अशा प्रकारे 4 पदार्थाचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. असं आहे. तर अशा प्रकारे ईश्वराचं 4 पदार्थाचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. 4 पदार्थ आपल्याला समजले पाहिजे, त्याला ज्ञान म्हणतात. नाहीतर त्या हत्तीच्या दृष्टांचा सारखं होईल आपलं. काय होईल, कोण्या देवाची भक्ती करावं, कसं करावं, कोणाला म्हणजे तत्वज्ञान स्मरण चिंतन कोणाचं करावं. म्हणून श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी अवतार धारण करून दत्तात्रय प्रभू महाराज सर्वांचे आद्य गुरु आहेत. आणि दत्तात्रय महाराजांचा ज्या टायमाला अवतार धारण केला तेव्हा अत्री ऋषीलाच दान आत्मा करून टाकला श्री दत्तात्रय प्रभू महाराज. म्हणून दत्त म्हणजे दातृत्व दान करणारा, तिन्ही देवतेला दान देणारा. कोणा तिन्ही देवतेला कोणाला दान दिलं देवानं, त्यांच्या तिन्ही पार्वती वगैरे हे जे तिन्ही देवतेला तिन्ही पतीला म्हणजे त्यांच्या पतीला दान केल्यामुळे दत्त शब्द आला. आणि आत्माच अत्री ऋषीला अर्पण केला म्हणून त्याला दान शब्द आला. म्हणजे दत्त म्हणजे दातृत्वाचं. म्हणूनच ना रुक्मिणीने दत्तात्रय प्रभूचीच आराधना केली, श्रीकृष्ण महाराज प्राप्त झाले तिला. आणि आताही दत्तात्रय प्रभू महाराजांचं दातृत्व आहेच. त्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची आराधना आपल्या मुखात नाम पाहिजेत का नाही. कोण्या देवाची भक्ती करायची, श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची करायची. आणि संपूर्ण पंथ, वैष्णव पंथ असो, मानव संप्रदाय असो, कोणताही पंथ, नाथ पंथ असो, संपूर्ण कुठे जातात, श्री दत्तात्रय प्रभूपाशी. आणि श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचं जर तुमच्या मुखात नाम नसलं तर आपण किती अज्ञान आहेत म्हणायचं. म्हणून त्या हातीच्या दृष्टांतासाठी आपली पर होणार का नाही. म्हणून श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचं नाम स्मरण आपल्या मुखात राहिलं पाहिजे. आणि ते श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचं नाम जेव्हा आपल्या मुखात राहील तेव्हा आपल्याला दुःखापासून सुटका होईल, संकष्टापासून आपल्याला तारण होईल. संकष्ट तारण आपल्याला जे आपली मनोकामना आहे ती बी पूर्ण होईल. आणि दत्तात्रय प्रभूच्या नामामुळे आपल्याला सहाय्य वर्तन, कितीतरी सहाय्य वर्तलेलं आहे, अनेक लोकांना सहाय्य वर्तत आहे. आणि श्री दत्तात्रय प्रभू हे खरा परमेश्वर अवतार आहे. याच्यासाठी 4 पदार्थाचं ज्ञान होणं आणि खरा परमेश्वर कळणं, तर आपल्याला त्याची आराधना करणं हेच आपलं आद्य कर्तव्य. आणि इथून पुढे आता दत्तात्रय प्रभूचं नाम स्मरण करत जा, श्री दत्तात्रय प्रभू महाराजाची आराधना करत जा. आणि पुन्हा पुढच्या वर्षी परमेश्वराला म्हणावं की बाबा ह्या सर्व संकष्ट जे आलेले आहे आम्हाला, याच्यापासून निवारण, आमचे संकष्ट निवारण हो. आणि या संकष्टाचं निवारण होऊन आम्हाला पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे दत्त जयंती म्हणजे दत्तात्रय प्रभूचा अवतार दिन हे साजरा करण्याची आम्हाला संधी द्या. सहाय्य करा आम्हाला, पुन्हा आम्हाला तुमच्या भक्तीमध्ये लीन करा. आणि आम्हाला इकडं तिकडं कुठं भरकटू देऊ नका, आम्हाला अज्ञान ठेवू नका, आम्हाला ज्ञान द्या. असं म्हणून ईश्वराची प्रार्थना करा. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचं नामस्मरण करा. आणि श्री दत्तात्रय प्रभू महाराज तुमच्याकडून असेच ईश्वराचं चिंतन करून घेऊ. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो. परमेश्वर तुम्हाला या संपूर्ण दुःखापासून, तुम्हाला ज्या दुःखापासून मुक्त करो. आणि असंच तुम्हाला ईश्वराचं चिंतन घडो, एवढी मी ईश्वर चरणी प्रार्थना करून माझे जे लांबलेले शब्द मी संपवतो आणि माझ्या शब्दाला मी विराम देतो. श्री दत्ता